उपवर्गीकरण विरोधातला मोर्चा आंबेडकर चौकात येऊन पोहोचला आणि आता आपल्यासोबत आहे साक्षात आनंदराज आंबेडकर साहेब. गर्दी बघताय, पुढे तेवढी आहे, मागे तेवढी आहे, एवढी प्रचंड गर्दी आहे. आणि ही गर्दी ही फक्त पुण्यामध्ये नाही, परभणीत आम्ही काढला, लातूरला काढला, जालन्यात काढला, बीडला काढला, सोलापूरला काढला, धाराशिवला काढला. सर्वत्र प्रचंड मोठ्या संख्येने लोक जमत आहेत. आणि त्यामुळं सरकारने आणि खास करून मुख्यमंत्र्याने जनतेचा आदर करावा आणि जनतेच्या एकंदरीत तो राग तीव्र होत आहे. आता पूर्वी आम्ही फक्त मागणी करत होतो की हे बदल समितीचा अहवाल रद्द करा आणि त्यानंतर आता जनतेकडून मागणी होती की जर ऐकणार नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या. अशा पद्धतीचं आज जनतेमध्ये मागणी सुरुवात झालेली आहे. त्यामुळं जनतेची मागणी आणि जनतेच्या भावना तीव्र होत चाललेल्या आहेत. त्याचा वेळीच सरकारने योग्य तो विचार करून ताबडतोबीनं याच्यावरती बदल समितीचा अहवाल बंडल करून मंत्रालयात ठेवा आणि हे उपवर्गीकरण रद्द करा, ही आमची मागणी आहे. पण सरकार तर म्हणते आम्ही अबकडे लागू करणार. हे जर केलं तर रस्त्यावरची लढाई सरकारला लढावं लागेल आणि जे काय होईल त्याचा परिणाम सरकारला भोगावा लागेल. आतापर्यंत किती मोर्चे निघाले? आतापर्यंत 8 मोर्चे निघाले, हा 9वा मोर्चा. आणि ह्यासारखेच प्रचंड मोर्चे निघालेले आहेत. किंवा याच्यापेक्षा सुद्धा मोठे मोर्चे पावसामध्ये सुद्धा निघालेले, लोक पावसामध्ये सुद्धा इथे हजर आहेत. कारण हे सर्व उत्स्फूर्त मोर्चे निघत आहेत, हे सरकारने लक्षात घ्या. आजच्या मोर्चात कुठल्या संघटना सहभागी झाल्या? आज या इथे चर्मकार समाजाचे नेते बाबूराव माने आहेत. त्याचबरोबर अनेक रिप्रेझेंटेटिव्ह गटाचे नेते आहेत आणि सर्वच लोक आणि 59 जातीचे सर्व लीडर आणि इतर सर्व मंडळी आमच्या बरोबर आहेत, असं आमचं म्हणणं आहे. हे होते आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलं, मी स्वतः या मोर्चात सहभागी झालो. ही गर्दी बघताय तुम्ही, गर्दीच खूप काही सांगून जाते. सगळे बांधव आंबेडकर अनुयायी अगदी एक दिलाने सगळे संघटना आपसापसातले मतभेद विसरून सहभागी झालेले आहेत. आणि आज ही गर्दी सरकारला निश्चितच एक दखल घ्यावी लागणार अशी ही गर्दी आहे. आणि या गर्दीतनं आपण जाऊ शकता. हा मोर्चाचा शेवट बघा, पुढेही काही गर्दी आहे, काही सभेच्या ठिकाणी. हा मोर्चा निघाला जुना मंगळवार बाजारातनं आणि तो आता आंबेडकर चौकातून पुढे कलेक्टर ऑफिसला जाणार आहे. तोपर्यंत आनंदराज आंबेडकर स्वतः गाडीत बसून हे मोर्चाचं नेतृत्व करतात. खाली त्यांचे चिरंजीव अमरराज आंबेडकर आहेत आणि त्यांची भूमिका एकच आहे, सरकारने आमच्यात फूट पाडू नये अबकड उपवर्गीकरणाच्या माध्यमातून. कारण मातंग समाजाची मागणी होती की आम्हाला या आरक्षणामध्ये पुरेसं प्रतिनिधित्व मिळत नाही, म्हणून आम्हाला वेगळं द्यावं. विशेष करून अमित गोरखे आणि काही मातंग समाजाचे पुढारी यासाठी आग्रही होते. सरकारने त्यांची मागणी मान्य करून अबकड उपवर्गीकरणाचा घाट घातलाय असा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केलाय. पण आम्ही त्याला ह्या सरकारचा आमच्या दलित बांधवात फूट पाडण्याचा डाव आम्ही हाणून पाडू. त्यासाठीच राज्यभरात हे ठिकठिकाणी प्रत्येक जिल्ह्या तालुक्या ठिकाणी हे मोर्चे निघत आहेत. आणि आज तोच मोर्चा पुण्यात निघतोय. काय सांगणार, आज पुण्यात मोर्चे, उद्या पुढचा मोर्चा, आज पुण्यात मोर्चा निघला, पुढचा मोर्चा कधी? पुढचा मोर्चा उद्या नांदेडमध्ये आहे, परवा परळीमध्ये आहे, म्हणजे सोमवारी 10 तारखेला, 11 तारखेला आमचा मोर्चा अंबेजोगाईला आणि 12ला संभाजीनगरला. हे कंटिन्युअस मोर्चे आहेत. आणि शेवट कधी आहे? तसं नाही, हे मोर्चे चालू राहणार आणि डिसेंबर एंडपर्यंत, म्हणजे डिसेंबरला जेव्हा विधानसभा भरणार आहे तेव्हा विधानसभेला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातली जनता विधानसभेला घेराव घालण्यासाठी बोलवणार आहोत. आता तुमच्या भूमिकेला दलित संघटना, किती संघटनांचा पाठिंबा आहे? स्वतः प्रकाश आंबेडकर सहभागी होते. आम्हाला दलित संघटनांपेक्षा आम्हाला सर्व दलित आणि अनुसूचित जातीच्या समाजाचा पाठिंबा आहे, हे महत्वाचं आहे. 59 जाती आमच्या या उपवर्गीकरणाच्या विरोधात 59 जाती एकवटलेल्या आहेत. हा सगळा 59 जातीचा क्राऊड आहे सगळा. या राज्यामधल्या लोकांना वर्गीकरण, उपवर्गीकरण नको आहे. मग कोण घाट घालतंय? हा घाट कोण घालतो? उपवर्गीकरणाचा घाट सरकारने घातलेला आहे. सरकार या दोन्ही समाजामध्ये
भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हा मोर्चा निघालेला आहे. जिल्ह्यामध्ये अशा तऱ्हेचे मोर्चे निघत आहेत, भागाभागामध्ये मोर्चे निघत आहेत. मुंबईमध्ये 5 लाख लोकांचा मोर्चा निघाला होता. हा, मला एक सांगा, तुमची भूमिका मान्य आहे, पण मातंग समाजाच्या काही पुढाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पुरेसं आमचं आरक्षण सगळे बौद्ध बांधव खातात. हे खरं म्हणजे दांडात खोटं आहे. आणि या इथे मध्ये सरकारने 2004 मध्ये लहुजी वस्ताद अभ्यास कमिटी बनवली. तिचा अहवाल आला. त्याच्यामध्ये त्यांनी 82 सूचना केल्या होत्या. त्याच्यातल्या 68 सूचना सरकारने मान्य केल्या. त्या पहिल्यांदा सरकारने जर त्यांना मातंग समाजाची कळकळ असेल तर त्या लागू कराव्यात. आपोआप मातंग समाजाचं पुढारी म्हणजे पुढारलेलं पण येईल. मातंग समाज पुढे जाईल. पण मातंग समाज म्हणतो की आम्ही हिंदू आहोत, मग काही त्यांचे पुढारी म्हणतात आम्हाला हिंदू म्हणूनच राहायचं आहे, म्हणून मग आम्हाला वेगळं आरक्षण हवं आहे, बौद्ध आणि आम्हाला सोबत घेत नाही अशी काय? आम्हाला ते हिंदू आहेत की कुठच्या धर्माचे त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. आमचा हा वाद हा बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणाबद्दल आहे. आणि त्यामुळं बाबासाहेबांनी आरक्षण दिलं तेव्हा तुम्ही हिंदू आहात की इतर कुठच्या आहात याचं नाही, तर सर्व समाजाला हे मिळावं यासाठी हा प्रयत्न आहे. त्यांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळतंय का सध्याच्या हो हो, प्रचंड मिळतंय त्यांना. काही टक्केवारी आहे? हो, टक्केवारी आत्ता माझ्याकडे नाही आहे, परंतु त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळतं. पण फडणवीस तर म्हणतात की आबकडे आमच्या विचाराधीन आम्ही लागू करणारच. त्यासाठी पहिल्यांदा ज्याला इम्पेरिकल डेटा म्हणतात, जो यांनी सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं आहे, तो पहिल्यांदा सरकारने तयार करावा, सर्वांना द्यावा आणि मग त्याच्यावरती चर्चा करावी. आज SC प्रवर्गात अबकड आले, उद्या OBC मध्ये तोच सरकारचा प्रयत्न आहे. तुम्हाला काय वाटतं, सरकारची काय भूमिका आहे? त्यांचं म्हणणं आहे आम्ही सर्व घटकांना समान न्याय देऊ इच्छितो, मग अडचण काय? या इथे हे जे सरकार आहे ते अत्यंत कमी लोकसंख्या असणाऱ्या लोकांचं सरकार आहे. त्यांना त्यामुळं भीती वाटते की हे सर्व बहुजन एकत्र आले तर आपलं काय होईल, आणि त्यामुळं ते वेगवेगळ्या प्रकारे फाटाफूट करून आपली सत्ता कायम ठेवण्याचं तोडा फोडा सोडा आणि राज्य करा हा त्यांचा एकंदरीत निर्धार. आरोप करायचे हे सरकार आधी हिंदू मुस्लिम नंतर मराठा OBC आता दलित भांडवला. हो, असं आमचं म्हणणंच आहे की ज्या पद्धतीनं हे राज्य करतात, पहिल्यांदा हिंदू मुस्लिम केलं, त्यानंतर कुणबी आणि मराठा वाद लावला, त्यानंतर धनगर आणि आदिवासी वाद लावला, आता आमच्यामध्ये वाद लावतोय. हे वाद लावून स्वतःची सत्ता टिकवणं हा त्याचा अंतिम हेतू आहे. पुढं आता शेवट याचं पुढं समजा नाही मान्य केलं तर पुढची स्टेप काय? आमचे मोर्चे डिसेंबरपर्यंत चालू राहतील. त्यानंतर आमचं दिवाळी अधिवेशनात विधानसभेला घेराव करणार. आतापर्यंत किती मोर्चे निघले आणि अजून किती बाकी आहे? आमचे मोर्चे डिसेंबरपर्यंत चालू राहणार. प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात मोर्चे निघणार. पुण्यात असं एक बोललं गेलं की एकत्र मोर्चा झाला नाही, एक वेगळा झालं, असं काही आहे का? असं काही नाही, सर्व एकत्र आहोत. एकजूट आहे. एक दिलाने एक विचाराने मोर्चे निघतात. आनंदराज आंबेडकर फक्त जी बोलत होते, यांनी आपली भूमिका मांडली आणि त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत सरकार हा उपकरणाचा निर्णय मागे घेणार नाही तोपर्यंत हे मोर्चे डिसेंबर म्हणजे हिवाळी अधिवेशनापर्यंत चालूच राहतील. आणि हिवाळी अधिवेशनात नागपूरला आम्ही भव्य असाच मोर्चा अधिवेशनावर नेऊ आणि सरकारला हा निर्णय जो होऊ घातलेला आहे उपवर्गीकरणाचा तो हाणून पाडण्यास भाग पाडू. व्हिडिओ जर्नलिस्ट VK कांबळे